महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। MMRDAच्या ऑनलाईन संमती विरोधात शेतकरी आक्रमक। 28 एप्रिलला आंदोलनाचा इशारा। अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील 124 गावांमधील भूसंपादनासाठी MMRDA कडून राबवण्यात येत असलेल्या ऑनलाईन संमतीपत्र प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। 16 मार्च 2026च्या शासन निर्णयाच्या आधारे सुरू झालेली प्रक्रिया शेतकऱ्यांच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणणारी असल्याचा आरोप करत MMRDA विरोधी भूमिपुत्र संघर्ष संघटना पेण यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पेण यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की आधार, 7/12 व 8 यासारखी कागदपत्रे सहज उपलब्ध असल्याने सुरक्षित प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन संमती प्रक्रिया राबवल्यास तृतीय पक्षाकडून खोट्या संमती सादर होण्याचा गंभीर धोका आहे। भविष्यात शेतकऱ्यांनी स्वतः संमती दिली असा दावा करून त्यांना कायदेशीर अडचणीत टाकले जाऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली असून माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत सुरक्षित प्रमाणीकरण आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले। संघटनेने स्पष्ट केले की संमती ही प्रत्यक्ष दबावमुक्त व पारदर्शक पद्धतीने नोंदवणे आवश्यक आहे। ऑनलाईन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य माहिती व स्वतंत्र निर्णयाची हमी मिळत नसल्याने ही प्रक्रिया एकतर्फी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे ऑनलाईन संमती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून ग्रामपातळीवर प्रत्यक्ष पडताळणी, व्हिडिओ नोंद व अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीत संमती घेण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निवेदन देताना प्रकाश माळी, नंदा म्हात्रे, CR म्हात्रे, प्रितेश माळी, जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, श्यामकांत म्हात्रे, मोहिनी गोरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। संघटनेने इशारा दिला आहे की 26 एप्रिल 2026 पर्यंत प्रक्रिया मागे घेतली नाही तर 28 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शांततामय पण ठाम आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रक्रिया रद्द करा, रद्द करा, रद्द करा। भूसंपादनाची संमती घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे। MMRDAचा निषेध असो, शेतकरी हक्काची पायमल्ली करणाऱ्या MMRDA प्राधिकरणाचा निषेध असो। शेतकरी तू संमती दिलेली नाहीये तर हे सरकारच असं कसं वागू शकते? एकेकाळी SEZ पाहिजे की नको ही जनमत चाचणी अगदी मतदानाच्या माध्यमातून घेणारं सरकार होतं। शेतकऱ्यांनी विरोधी मतदान केलं आणि सेज रद्द झाला आणि दुसरीकडे मात्र हे सरकार थेट ऑनलाईन ज्या पद्धतीने संमती भूसंपादनाची घेत आहे हे अत्यंत घातक आहे। सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की MMRDA विरोधी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी 28 तारखेला प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक लक्षवेधी आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपली जी भूमिका आहे की ऑनलाईन संमतीसारखे प्रकार, घातक प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावी ही अधिसूचना आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीची जी वाट सरकारच करून देते ती तत्काळ बंद करणं आवश्यक आहे अशी आमची मागणी आहे।